गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या आशीर्वादांचे मी पठण करीत आहे। सदर आशीर्वाद हे रामकृष्ण उवाच या दैनंदिन साधनेसाठी प्रकाशित केलेल्या ग्रंथामधून घेतले आहेत। सत्संग आपली पात्रता काय आहे हे तपासून घेण्यासाठी साधू पुरुषांच्या सद्गुरूंच्या सहवासात राहण्याची आवश्यकता आहे। प्रत्येक व्यक्ती स्वतःला सर्वज्ञ समजत असते, परंतु प्रत्यक्षात तसे नसते। गुरुचरणांजवळ आल्यावर आपण कोठे आहोत, आपली पात्रता काय हे फक्त सद्गुरूच निर्भीड व स्पष्ट शब्दात सांगतील। सद्गुरुचरणांची शक्य तेवढी सेवा करावी, त्यामुळे स्वतःमधील अहंकार कमी होतो। ही संगत अतिशय उत्तम आहे, ती तुम्हाला नवजीवन प्राप्त करून देऊ शकते। स्वतःबद्दल केलेल्या चुकीच्या कल्पना नाहीशा होऊन सत्य परिस्थिती लक्षात येते। आपले दोष लक्षात येतात। आपल्या अंगी असलेले दोष बाहेर कसे काढणार? फक्त सत्पुरुषांच्या संगतीत गेल्यानेच ते दोष बाहेर काढणे शक्य होते। बाहेरून नवीन प्रवेश करणारे दोष बाहेर परस्पर हटवले जातात। लोखंडावर गंज चढला तर घासलेट लावून पुसावे लागते, तेव्हाच गंज निघतो। लोखंडावरील गंज तसेच पुसण्याचा प्रयत्न केला तर गंज निघत नाही, उलट लोखंडावरच पसरतो। लोखंडही साफ होणार नाही हे लक्षात घेऊन सद्गुरूंकडे जावे व स्वतःचे दोष नाहीसे करून घ्यावे। सामान्य लोकांना सत्पुरुषांच्या दर्शनाला का जावे हे कळत नाही। ते आपल्या सांसारिक अडचणी सद्गुरूंसमोर मांडतात। वास्तविक पाहता जे पाहिजे ते सत्पुरुष देऊ शकतात, इतका त्यांचा अधिकार मोठा असतो। मात्र प्रथम माणसाने स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करावी। गुरुदेवांचे आशीर्वादच सर्व कामे करतात, फक्त माणसाने ते आशीर्वाद कसे मिळवता येतील हे पाहावे। पाण्यात धुता धुता रोज कपड्यातील थोडी थोडी घाण निघते। काही काळानंतर कपडा स्वच्छ निघतो। पाणी किती वापरले याचा विचार करू नये। आपल्या मनपटलावर नाना तऱ्हेच्या दोषांचे ढीग जमलेले आहेत, ते आपोआप निघणार नाहीत। त्यासाठी योग्य गुरु व योग्य मार्गदर्शन मिळेपर्यंत वाट पाहावी लागते। कितीही ग्रंथ वाचले, कितीही पुस्तके वाचली तरी वाचनाने योग्य ज्ञान प्राप्त होत नाही। स्वतःहून स्वतःला यातून मार्ग काढता येत नाही। त्यासाठी योग्य सत्पुरुषांचे सद्गुरूंचे मार्गदर्शन व सहवास उपयोगी पडतो। सत्पुरुषांच्या सहवासात मनाचा विकार कमी होतो। जसजसा मनाचा विकार कमी होतो तसतशी बुद्धीची प्रगल्भता वाढते। दैनंदिन साधनेसाठीची या मालिकेच्या आजच्या भागाचे हे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण। श्री गुरुदेव दत्त।